नमस्कार माऊली भक्त हो. जय गजानन गुरु गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. एकदा एक गाव होतं जिथे एक वृद्ध ब्राह्मण आपल्या मुलासोबत राहत होता. त्याला जीवनभर यश आणि सुख मिळाले होते, कारण तो नेहमी योग्य कर्म करत होता. एक दिवस त्याचा मुलगा त्याच्याकडे आला आणि विचारले, बाबा, आपल्याला कधीही कोणतीही समस्या का आली नाही? तुम्ही नेहमी आनंदी का असता? वृद्ध ब्राह्मण हसत उत्तरला, पुत्र, मी जे काही करत होतो ते सर्व कर्तव्य म्हणून करत होतो. मी कर्म करत असताना त्या फळाची अपेक्षा कधीही केली नाही. मी जे योग्य समजलो ते केलं. यश आणि अपयश हे माझ्या नियंत्रणात नाही, परंतु कर्म हे फक्त माझ्या हातात आहे. म्हणूनच मी नेहमी शांत आणि समाधानी राहतो. मुलगा विचार करत म्हणाला, परंतु बाबा, हे सर्व कसे? तुम्ही सांगितले की कर्म योग्य असावे, मग आपण ते करत असताना कधीही फळाची अपेक्षा का करू नये? वृद्ध ब्राह्मण हसत उत्तरला, तुम्ही जरा हे उदाहरण समजा. एक शेतकरी त्याच्या शेतात भात पिकवतो, तर झाडांना पाणी देतो, खत घालतो आणि चांगली देखभाल करतो. त्याने आपल्या कर्तव्याला पार पाडले, परंतु त्याला शेतातील भाताचे फळ किती होईल हे माहीत नाही. त्याचा कारभार, त्याचे कर्म योग्य असावे लागते, परंतु फळ त्याच्या हातात नाही. त्याचप्रमाणे आपल्याला आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडावे लागते, फळाची चिंता न करता. ब्राह्मणाचा मुलगा शांत होऊन म्हणाला, आता मला समजले, कर्म हा जीवनाचा खरा मार्ग आहे. फळाची अपेक्षा ठेवून मनुष्य कोणतीही कृती करू नये. वृद्ध ब्राह्मण हसत म्हणाला, हो, आणि एकच गोष्ट लक्षात ठेव, आपले कर्म जेव्हा शुद्ध आणि ईश्वराच्या इच्छेनुसार असतात, तेव्हा त्याचे फळ नेहमी चांगलेच असते. भगवान श्रीकृष्णाने आपल्या भगवद्गीतेत स्पष्टपणे सांगितले आहे, तुम्ही कर्म करत राहा, पण त्याचे फळ न मागता करा. हेच खरे जीवनाचे ध्येय आहे. आजच्या वेगवान जीवनात अनेक वेळा आपल्याला फळाची अपेक्षा लागलेली असते. यशाच्या, प्रसिद्धीच्या, धनाच्या आणि इतर गोष्टीच्या मागे धावताना आपण आपले कर्म विसरून जातो. पण खरं सुख आणि समाधान तर त्या कर्मात आहे. समजा आपण जे काही करतो ते आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि संपूर्ण जगासाठी कर्तव्य म्हणून करायला पाहिजे. प्रत्येक कार्यामध्ये चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टी असू शकतात, परंतु कर्म हे सच्चे आणि शुद्ध असायला हवे. जेव्हा आपण आपल्या कर्तव्याचा निर्वाह पूर्णपणे निष्ठेने आणि समर्पणाने करतो, तेव्हा कोणतेही संकट आपल्याला थांबवू शकत नाही. म्हणूनच आपण जे काही करत आहोत ते शुद्ध मनाने करा. कर्म करत असताना त्याच्या परिणामाची चिंता करू नका. जर तुम्ही तुमच्या कार्यात ईश्वराची इच्छेचा आदर ठेवून आणि प्रेमाने काम केले, तर तेच होईल तुमच्या आयुष्याचं सर्वात सुंदर फळ होईल. आपण कर्मात विश्वास ठेवून त्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे. यश विफलतेने आपल्या हातात नाही, पण कर्म योग्य असावे लागते. जेव्हा आपले कर्म शुद्ध असते, तेव्हा त्याचे परिणाम देखील सकारात्मक असतात. म्हणून माऊली भक्त हो, कर्म कधीच कमी लेखू नका. प्रत्येक छोटे मोठे कार्य महत्त्वाचे आहे. आपल्या दृष्टीने ती एक साधी गोष्ट असू शकते, पण दुसऱ्याच्या जीवनात ते कार्य अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे ठरू शकते. शेवटी आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की कर्म हे जीवनाचा मार्ग आहे. जेव्हा कर्म आपले कर्तव्य, निष्ठा आणि समर्पणाने केले जाते, तेव्हा जीवनात आनंददायक आणि संतुष्ट होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भक्तिसागर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आनंदी राहा. दुसऱ्यांना सुद्धा आनंदी ठेवा. माझ्या माऊलींचे नामस्मरण सतत करत राहा. जय गजानन गुरु गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.